बातमी का मोठ्या दाव्याची आरोपी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर होती। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे। बोगस एन्काउंटर पूर्वी पोलिसांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत गुप्त बैठक होते। मला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर मिळाली होती असं रणजित कासले यांनी म्हटलंय। बोगस एन्काउंटरसाठी 5 कोटी 10 कोटी 50 कोटीची ऑफर दिली जाते असंही त्याने म्हटलं। त्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची वाल्मिक कराडच्या, त्यावर मी नकार दिला। मला एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ टाइमचा एक लमसम अमाऊंटचे ऑफर देतात, म्हणजे 10 करोड 20 करोड 50 करोड अशी एक ऑफर देतात। तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलवून घेतात। जसं मी सायबरला होतो, सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का? नाही, पण त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो, याच्यामध्ये दम आहे, गट्स आहे। तर मी माझं मोठेपणा सांगत नाही, नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुत्रे आहेत ना, ते भुकतील माझ्या अंगावर। रणजित कासले या अधिकाऱ्याबद्दल खरंच आपण बातमी करू नये असं मला वाटतं। अतिशय विचित्र आणि विक्षिप्त असा हा माणूस आहे। त्याचे आधीचे व्हिडिओज अतिशय मद्यधुंद अवस्थेतले देखील बघितले आणि मला तर प्रश्न पडतो की मग अधिकारी असताना ही माणसं काय करत होती? जर तुम्हाला एवढं छानपण होतं तर तुम्ही अधिकारी असताना काहीच कारवाई का नाही केली? आत्ताच्या घटकेला पण हा माणूस सायबरमध्ये आहे आणि सायबरचा अधिकाऱ्याला कधीच कोणी एन्काउंटर करायला सांगत नाही। कुठेतरी खळबळ करायची, काहीतरी वाटेल ते बोलायचं आणि त्याचे व्हिडिओज बनवायचे, हाच त्याचा कार्यक्रम आहे असं मला वाटतं।